वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सर्वप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. मित्रांनो, गणपती अवघ्या 20 दिवसावरती येऊन थांबलेले आहेत. 20 दिवसानंतर सगळ्यांच्याच घरामध्ये आनंद असणार आहे, कारण का आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे. हो, नक्कीच. आपण पाहता स्वराज्य हेर न्यूज, खबर गावाची बातमी आपल्या कामाची. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत चव्हाण आर्ट्स अकलूज बायपास रोडला रॉयल एनफील्ड बुलेट शोरूमच्या शेजारी चव्हाण आर्ट्स म्हणून त्यांचं दुकान आहे. या ठिकाणी आपण बघू शकता विविध प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी विक्रीसाठी मांडलेल्या आहेत. मित्रांनो, मूर्त्या सगळेच घेत असतात. हे गणपती आपण बाजारामध्ये आणायला गेल्यानंतर विविध स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळतात. परंतु अकलूजमध्ये पहिल्यांदाच आपण जर बघत असाल तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे गणपती बाप्पांची सजवलेली मूर्ती. हो, तुम्हाला हवी असलेली, मनामध्ये रुचणारी, मनामध्ये बसणारी, तुम्हाला आवडणारी, मनमोहक अशी विविध स्वरूपामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे फक्त आणि फक्त चव्हाण आर्ट्स अकलूज या ठिकाणी. आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत की त्यांनी कुठल्या स्वरूपाच्या मूर्त्या आतापर्यंत या ठिकाणी दिलेल्या आहेत, कुठल्या बुक झालेल्या आहेत, कशा स्वरूपाच्या मूर्त्या आहेत, कुठून आणतात आणि कशा स्वरूपाची त्यांची रचना आहे आणि कशा प्रकारे ते तयार करतात, त्याची सजावट करतात, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत प्रतीक चव्हाण, जे की चव्हाण आर्ट्स मार्फत या ठिकाणी गणपती बाप्पा या ठिकाणी यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. तर प्रतीक शेठ, किती वर्षापासून आपण या व्यवसायामध्ये? 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. आता हे मूर्तींचं जे वेगळं पण दिसतंय, नक्की मूर्त्या आपण कुठून आणता? म्हणजे नक्की रायगड जिल्ह्यातून म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध अशा मूर्त्या पेन म्हणून म्हणतात, त्या मूर्त्या आपण या ठिकाणी घेऊन येतात. बरोबर आहे. ही वेगळं पण काय सांगाल? प्रत्येक मूर्तीमध्ये एक आकर्षण दिसतंय की पाहता क्षणी ती मूर्ती घ्यावीशी वाटेल अशा आपल्याकडे मूर्ती आहेत. काय सांगाल? बरोबर आहे. पण आता बघू शकता की गावामध्ये मूर्त्या पाहायला गेल्यानंतर बऱ्याच सुबक अशा मूर्त्या असतात. बरोबर. परंतु तुम्ही या ठिकाणी मूर्त्या आणून स्वतः या ठिकाणी सजवण्याचं काम करता. म्हणजे नक्की काय वाटतं तुम्हाला की हे सजवायचं कारण काय? आवड. हे तुमची आवड तुम्ही जोपासताय का लोकांना आवड म्हणून जोपासताय? पण आवड आणि लोकांची पण आवड. निश्चितपणे आतापर्यंत आपण किती मूर्त्या सेल केलेल्या? आता 30-40% झाले. म्हणजे अजून बघू शकता की आता 20 दिवस बाकी आहेत अजून. त्यातच त्यांच्या जवळपास 30% या ठिकाणी मूर्त्या सेल केलेल्या आणि मनमोहक आकर्षक अशा मूर्त्या आहेत. म्हणजे जर समजा एखादा ग्राहक आला आणि त्याला हव्या अशा स्वरूपात जर तुम्हाला नसून त्यांनी मागितलं तर देता का तुम्ही? एआयची मूर्ती बनवून देतात. असं कोण आपली मत देत आहे का? काय सांगू शकत आता बघतोय आम्ही मूर्त्या बऱ्याच अशा आहेत ज्या की सर्व नटवलेल्या सजवलेल्या स्वरूपात आहेत आणि वेगवेगळ्या वेशभूषेत सुद्धा आहेत. आणखीन वेगळं पण काय सांगाल? चव्हाण आर्टच्या मार्फत या ठिकाणी सगळी कला जोपासताय. हो, आपण जेवढं तुम्हाला जेवढं काय हवाय तेवढं आपण परळचा महाराजा वगैरे. हा, नक्कीच आपण बघू शकतो. परळचा महाराजा जी मागच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती मूर्ती फेमस झाली, ती मूर्ती या ठिकाणी तुम्ही आणलेली आहे. बरोबर आहे. हे सुबक अशी मूर्ती आहे. परळचा महाराजा जो मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण फेमस झाला होता, ती एकमेव मूर्ती आज कुठंच नाहीये. ती चव्हाण आर्ट्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, बघायला मिळेल आणि निश्चितपणे योग्य किंमत आल्यानंतर ती मूर्ती तुम्ही स्वतः घरी आपल्या घेऊन जाऊ शकता. खास पाहण्यासाठी खास पाहण्यासाठी, विक्रीसाठी योग्य किंमत आली तर ते देणारच आहे, त्याचं काही नाही. पण खास पाहण्यासाठी ती मूर्ती ठेवलेली आहे. आणखी वेगळा पण काय सांगता येईल की बाबा 10 वर्ष वापर तुम्ही करताय आणि ही सजवण्याची कला कधी जोपासली, म्हणजे कशी आवड निर्माण झाली? प्रयत्न करत हळूहळू क्लास वगैरे तर मित्रांनो, तुम्ही वरती व्हिडिओमध्ये बघताय अतिशय सुंदर, सुबक, आकर्षक, मनमोहक अशा रायगड जिल्ह्यामध्ये पेन येथे तयार होणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध अशा मानल्या जातात, त्या मूर्त्या तुम्हाला चव्हाण आर्ट्स या ठिकाणी खरेदी करता येतील.
तुम्हाला हव्या अशा स्वरूपात, हव्या अशा वेशभूषेमध्ये त्या मूर्त्या स्वराज्य तेव्हा हे त्या ठिकाणी खबर गावाची तर बातमी तुम्हाला या आपल्या मूर्त्या गावाची. खरेदी करायच्या ताज्या असतील, घडामोडींसाठी करायच्या असतील, आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तर